नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रेरणा महिला बाल विकास प्रतिष्ठान तसेच भाजपा महिला आघाडीच्या वतीने श्रावण आणि नागपंचमी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन। ऑनलाईन फायनान्स कंपन्यांवर नियामक नेमावे, माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी। लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाच्या वतीने 9 ऑगस्टला राज्यभर जिल्हानिहाय धरणे आंदोलन करण्याचा इशारा। आणि श्रीया शेठ राज्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। यात शनिवारवाडा ते राळेगण सिद्धी अशी दुचाकी कार रॅली काढण्यात येणार आहे। प्रभात फेरी, प्रकाश फेरी काढण्याबरोबरच प्रकाशबंदी करण्यात येणार आहे, अशी माहिती बीबी सोमाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी भावेश भाटी, डॉक्टर गीतेश देव्हाणे, डॉक्टर सतीश राजमाचीकर, संदीप खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सोमाणी म्हणाले, जनलोकपाल विधेयकासाठी देश पातळीवर 7 ते 16 ऑगस्ट या कालावधीत आंदोलन केले जाणार असून पुण्यातही आंदोलन केले जाणार आहे। रविवारी सकाळी 8:30 वाजता शनिवारवाडा ते राळेगण सिद्धी दरम्यान रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीत कोथरूड, औंध, सिंहगड रोड, सातारा रोड, हडपसर आणि पिंपरी येथून छोट्या रॅलीद्वारे येऊन मिळणार आहेत। सरकारने तयार केलेल्या लोकपाल कायद्याचे कागद फाडून 9 ऑगस्ट रोजी प्रतिकात्मक निषेध नोंदवला जाणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता प्रकाश फेरी काढण्यात येणार आहे। 12 तारखेला अल्का टॉकीज येथून सकाळी 6:30 वाजता फेरी काढली जाणार आहे। 13 तारखेला सायंकाळी 6:30 वाजता रास्ता पेठेतून तर 14 तारखेला अल्का टॉकीज इथून प्रकाश फेरी काढली जाणार आहे। 15 ऑगस्टला महारॅली काढण्यात येणार असून सकाळी 9 वाजता शनिवारवाड्यासमोर झेंडावंदन करण्यात येणार आहे, असंही सोमाणी यांनी सांगितले। श्री देवदेवेश्वर संस्थानाचे मुख्य विश्वस्त डॉक्टर वसंतराव नुलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उदयसिंग पेशवा होते। नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, संस्थेचे अध्यक्ष उदय जोशी, अमोल काळे, नगरसेविका शुभदा जोशी, अनुप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। माध्यमांच्या आजच्या जगात अनेक जण कामापेक्षा पैसा आणि प्रसिद्धीलाच अधिक महत्त्व देत आहे। चांगल्या समाज निर्मितीसाठी प्रसिद्ध व्यक्तीपेक्षा ज्ञानी माणसांची गरज असून त्यासाठी प्रसिद्धीऐवजी ज्ञानप्राप्तीची अपेक्षा बाळगावी, असे मत उदयसिंग पेशवा यांनी व्यक्त केले। पुढे बोलताना पेशवा म्हणाले, पुण्यात आज अनेक व्यक्ती प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे समाजाच्या हिताचे काम करत आहे। अशा लोकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजाने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे आवश्यक आहे। पुढे बोलताना श्री दीक्षित म्हणाले, कोणतेही गाव किंवा शहर तेथील व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे मोठे होत असते। प्रसिद्धी म्हणजे मोठेपणा नव्हे, हा मोठेपणा प्रसिद्धीप्रमाणे क्षणिक असतो। त्यामुळे मी प्रसिद्धीची कधी हाव केली नाही। यावेळी इन्व्हेस्टर ग्रीव्हियन्स फोरमचे सचिव संदीप मोडक, विभागीय अध्यक्ष योगेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सोमय्या म्हणाले, पैसेदाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या स्पीक एशिया सारख्या ऑनलाईन फायनान्स आणि मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपन्यांचे जाळे तळाअंतर्गत पोहोचले आहे। या कंपन्यांनी संपूर्ण देशात 40 ते 50 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची भीती व्यक्त करतानाच या कंपन्यांना चाप बसण्यासाठी नियामक नेमले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले। पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, गेल्या वर्षभरात ऑनलाईन फायनान्स कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे घोटाळे उघडकीस येत आहे। मात्र या कंपन्यांवर कारवाई करण्याचे सरकार आणि पोलिसांना अधिकार असतानाही कडक कारवाई करण्यात आलेली नाही। तसेच या कंपन्यांवर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणाच केंद्र आणि राज्य सरकारकडे नसल्याने कंपन्यांचे जाळे अधिकच विस्तारत आहे। महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर कंपन्यांअंतर्गत बोगस ऑनलाईन आणि MLM कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस आणि फायनान्स रेग्युलेटरीकडे आहेत, परंतु या दोन्ही संस्था अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने कारवाई कोणी करावी याबद्दल संभ्रम आहे। त्यामुळे प्रथम जबाबदारी स्पष्ट करून प्रत्येक कंपन्यांची चौकशी करावी, अशीही मागणी सोमय्या यांनी केली। गेल्या वर्षभरात देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणजे MLM आणि ऑनलाईन कंपन्यांचा घोटाळा जो सुरू झाला आहे तो मला असं वाटतं की 21व्या शतकातला हिंदुस्थानातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे। वास्तविकरित्या या MLM कंपनी पण नाही आणि ऑनलाईन पण नाही, परंतु त्याला कोणी रेग्युलेटर नाही आहे, त्याला प्रबंधक कोणी नसल्यामुळे या कंपन्या गेल्या वर्षभरात
हा घोटाळा 40,000 कोटी ते 50,000 कोटीचा झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आमची मागणी अशी आहे की राज्य सरकार व केंद्र सरकारने ताबडतोब या संबंधी गाईडलाईन तयार कराव्या आणि एका कुठल्या तरी रेग्युलेटर मध्ये रिझर्व्ह बँक असो की राज्य सरकार याची जबाबदारी टाकावी. स्पीक एशिया सारख्या अनेक कंपन्या फोपावल्या आहेत आणि म्हणून हे जे सध्या सरकारी तपास चालू आहेत तो बाकी ऑनलाईन कंपन्यांना पण त्यात घ्यावं. सगळ्या ऑनलाईन कंपनी MLM कंपन्यांची चौकशी करून ज्या चांगला असेल त्यांना व्यवसाय करून द्या आणि बाकीच्यांसंबंधी कारवाई करा. स्पीक एशियाचा घोटाळा बाहेर आल्यानंतर माझ्याकडे मला असं वाटतं की जवळजवळ 52 ते 58 कंपन्यांची नावं आलेली आहेत. त्या सगळी नावं मी राज्य सरकार, पोलीस आणि फायनान्स मिनिस्ट्रीला पाठवून दिली आहेत. आमची मागणी अशी आहे की याची चौकशी करा. घोटाळा मला असं वाटतं की 20व्या शतकात नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचा घोटाळा सगळ्यात मोठा होता 40,000 कोटीचा. हा जो MLM ऑनलाईन कंपनीचा घोटाळा त्याच्याहून अधिक मोठा असण्याची भीती मला वाटते. तुम्ही इन्व्हेस्टरचं काय म्हणतात, म्हणजे महाराष्ट्राची जर गोष्ट करायला जायची तर हे स्पीक एशियाचं काढल्यानंतर महाराष्ट्रात माझ्याकडे नागपूर पासून कोल्हापूर पासून रत्नागिरीपर्यंत लोकांच्या तक्रारी आणि फोन येत आहेत. गावोगावी या MLM कंपन्यांचं जाळं. MLM म्हणजे त्या कुठल्या कंपनीचं नाव नाही, त्यांचा कुठला कॉन्ट्रॅक्ट नाहीये, त्यांचं काय बॅकग्राऊंड नाही. अनेक ठिकाणी तर असं सुरू आता कुठली तरी राम सर्वे श्रीराम सर्वे त्याच्या संबंधी मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्त तक्रारी आल्या. म्हणून संख्या यात लाखो लोक गुंतवणूकदार गुंतले आहेत, फसले आहेत. यावेळी अर्थतज्ञ डॉक्टर अभय टिळक, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, मराठा चेंबरचे कार्यकारी अध्यक्ष अनंत सरदेशमुख, उपाध्यक्ष SK जैन, मराठा चेंबरच्या कर विभागाचे गोविंद पटवर्धन, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे संतोष शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. समाजाच्या विविध स्तरांमध्ये काळा पैसा असून त्याचे निर्मूलन करण्यासाठी व्यवस्था बदलण्याची आणि मोठ्या प्रमाणात लोकचळवळ उभारण्याची गरज आहे, असा सूर चर्चासत्रामधील मान्यवरांनी व्यक्त केला. त्यावेळी डॉक्टर अभय म्हणाले, विविध प्रकारचे उत्पादन, रोख रक्कम आणि मालमत्ता या स्वरूपात काळा पैसा मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र खरेदी विक्री, बेकायदेशीर मानवी हस्तांतरण किंवा व्यापार यामधून निर्माण होणारा काळा पैसा हे आपल्या समोरील मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर मध्यम वर्गामध्येही कर चुकेगिरी, अधिकारांचे केंद्रीकरण, लाचचोरी, बेनामी खरेदी विक्री असा स्वरूपात काळा पैसा वापरला जातो. मध्यम वर्गाकडून काळा पैशाचे कायदेशीर पैशात रूपांतर केले जाते. हा खरा धोका आहे. त्यासाठी कर प्रणाली सोपे करणे आणि विविध करामध्ये पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. लोक चळवळीच्या माध्यमातून पारंपरिक मूल्यव्यवस्था टिकवून ठेवल्यास अशा प्रकारांना आळा घालता येईल, असे डॉक्टर अभय टिळक यांनी सांगितले. यावेळी पुढे मालकर म्हणाले, काळचा पैसा सर्वात मोठा परिणाम प्रामाणिकपणे जगण्यावर होतो. त्यामुळे प्रामाणिक व्यक्तींना योग्य न्याय मिळत नाही. काळाच्या पैशाविरोधात लोक चळवळ राबवितानाच दुसरीकडे देशातील जनतेमध्ये आर्थिक साक्षरता आणण्याची गरज आहे. तसेच पटवर्धन म्हणाले, ज्या देशामध्ये सर्वाधिक कर भरला जातो त्या देशामध्ये पायाभूत सुविधा जास्त आहेत. मात्र हिंदुस्थानात याउलट स्थिती आहे. त्यासाठी कर प्रणाली सुधारण्याची गरज आहे. सध्याच्या कर प्रणालीमुळे नागरिकांना कर भरावा असे वाटत नाही, असेही त्यावेळी यांनी सांगितले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा लागू होण्यापूर्वी शेतीचे पळवण्यात आलेले 53 TMC पाणी पुन्हा शेतीला द्यावे, उंचावरील उपसा सिंचन योजनेसाठीचा जादा आकार रद्द करावा आणि 2 पेक्षा जादा मुले असलेल्या शेतकऱ्यांकडून दीडपट पाणीपट्टी भरण्याची तरतूद रद्द करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मंचाचे समन्वयक डॉक्टर भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी अॅडव्होकेट बाळासाहेब बागवान, मोहन यादव, अनंत पाटील उपस्थित होते. शेतीला वरचा अग्रक्रमांक देणारा जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमन पारित करण्यात आला, पण त्या नियमांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. उलट शेतीचे उद्योग आणि मोठ्या शहरांसाठी पिळवलेले पाणी कायदेशीर केले. उच्चाधिकारी समिती आणि इतर शासकीय यंत्रणांनी मिळून आतापर्यंत 41 धरणांमधील एकूण 2886 दशलक्ष घनमीटर इतके शेतीचे पाणी बिगर सिंचनासाठी पळवले आहे. त्यामुळे 3.57 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र
बाधित झाले आहे. हे पळविलेले पाणी परत करावे अशी मागणी असल्याचे डॉक्टर पाटणकर यांनी सांगितले. दुष्काळी भागासाठी करण्यात आलेल्या लिफ्ट सिंचन योजनांना जादा बिल आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या योजना चालणे अवघड होणार आहे. त्यामुळे शासन चालित उपसा सिंचन योजनांचा कार्यचलन आणि परीक्षणाचा खर्च राज्यातील इतर सिंचन योजनांच्या खर्चात मिळून त्या खर्चाची वसुली राज्यभरातून समान पद्धतीने करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी असल्याचेही डॉक्टर पाटणकर यांनी सांगितले. 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या शेतकऱ्यांना पाण्याची हक्कदारी मिळवण्यासाठी दीडपट पाणीपट्टी भरण्याची तरतूदही अन्याय आहे. जर शेतकऱ्यांसाठी हा निकष असेल तर 2 पेक्षा जादा मुले असणाऱ्या उद्योगपतींनाही जादा दरानेच पाणीपट्टी आकारायला हवी अशीही मागणी त्यांनी केली. पारंपरिक मंत्रपठण, सुवासिनींच्या हस्ते औक्षण आणि सदिच्छांच्या शुभवर्षावात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 90व्या वर्षात पदार्पण केले. तिथीनुसार पुरंदरे यांचा वाढदिवस नागपंचमीला असल्याने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी रीघ लावली होती. सर्वांच्या सदिच्छांच्या प्रेमाने स्वीकार करणाऱ्या शिवशाहिरांनी आजवर हातून झालेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. नादब्रह्म ढोल लेझिम पथकाने पुरंदरे वाड्यासमोर अर्धा तास ढोल ताशांच्या निनादात शिवशाहिरांना मानाचा मुजरा केला. मंडळाचे अतुल बेहेरे, उदय जोशी यांच्यासह 100 जणांच्या पथकाने जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन ढोल लेझिमचे उत्कृष्ट सादरीकरण करून सारा परिसर दणाणून टाकला. या सादरीकरणाने भारावलेल्या शिवशाहिरांनी या तरुण कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिला. पूर्वी श्रावण महिना सुरू झाला आणि नागपंचमी जवळ आली की घराघरातून मंगळागौरीची पूजा केली जायची. यावेळी पिंगा, फुगड्या, भोवर भेंडी, खिरेफोड, तिखट मीठ, पाणी लाटा यासारखे पारंपरिक खेळ रात्र रंगत जायचे. परंतु आत्ताच्या आधुनिक युगात आणि सणाच्या झालेल्या बाजारीकरणात ही पूर्वापार चालत आलेली परंपरा झाकळून गेली आहे आणि याचमुळे ह्या पारंपरिक संस्कृतीला पुन्हा उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे लाल महालात आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात स्नेहवर्धनी महिला मंडळाच्या वतीने विविध पारंपरिक खेळांचे तशाच पारंपरिक वेशभूषेत आकर्षकरित्या सादरीकरण करण्यात आले. या खेळांमध्ये विविध प्रकारच्या फुगड्या, सूप उडवणे, पिंगा, कपडे धुणे यासारख्या अनेक खेळांचा समावेश करण्यात आला होता. हे खेळ सादर करणाऱ्या महिला या खेळांमध्ये पूर्णपणे एकरूप झाल्याचे त्यांच्या देहबोलीवरून जाणवत होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आलेले प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महिलांना आत्ताच्या धकाधकीच्या जीवनातही आपल्या पारंपरिक सणांचा विसर पडलेला नाही हे वास्तव सर्वांसमोर आले आहे. सामान्य नागरिकांबरोबरच कसबा मंडळाचे अध्यक्ष दिलीप काळोखे, बापू नाईक, निर्मला कदम, नगरसेविका लता बनकर, सविता काळोखे, आशा शिंदे आदी मान्यवर या पारंपरिक खेळांचे रसग्रहण करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर, अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या उपस्थितीत या उत्सवाला सुरुवात झाली. या निमित्त रास्तापेठेत मोठी यात्रा भरते. यंदा या उत्सवाला 366वे वर्ष आहे. गुजरात, महाराष्ट्रात 1396 साली मोठा दुष्काळ पडला होता. या बहामनी राज्याच्या राजाने त्यावेळी श्रीयाळ शेठकडे जाऊन त्याला विनंती केली की तुझी धान्याची गोदामे जनतेसाठी खुले कर, म्हणजे जनता सुखी होईल. त्यावेळी श्रीयाळ शेठने आपल्याकडील हजारो बैलगाड्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये फिरवले आणि दुष्काळ दूर केला. तेव्हा खुश होऊन बहामनी राजाने श्रीयाळ शेठला आपले राज्य देऊ केले.